आता समजा एखादा विद्यार्थी किंवा एखादी व्यक्ती AI शिकली आणि ती फ्रेशर आहे, तर त्याला किती पगार मिळू शकतो? लाखावरतीच. कारण जर आता तो ह्या एजमध्ये ॲज अ फ्रेशर जर AI तो क्रिएट करतोय, जनरेट करू शकतो, बनवू शकतो, तर त्याला तेवढं पॅकेज का नाही भेटणार? कारण कंपनीज आर रेडी टू ऑफर, बट आपल्याला ते घेता यायला पाहिजे. म्हणजे बातम्या येतात की TCS असेल, Google असेल, मेटा असेल, हजारोमध्ये IT सेक्टरमधल्या लोकांना काढून टाकतात. मग हे नेमकं ह्याचं वास्तव काय, रियालिटी काय आहे? तर ले ऑफ अनस्किल्ड लोकांना जास्त मिळतो की जे अपग्रेड करत नाही. AIच्या काय संधी आहेत की नोकऱ्या जाणार की नोकऱ्या वाढणार? AIमुळे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल, AI इंजिनियर असेल किंवा मशीन लर्निंग इंजिनियर असेल, ह्या नवीन ओपनिंग झाल्या. बरोबर. तर या ओपनिंगसाठी मला असं वाटतं की मुलांनी प्रिपेअर व्हायला पाहिजे. ज्याला AI जमतो त्याचा जॉब टिकतो, पण जो AI शिकतच नाही त्याचा जॉब जातो. AI मध्ये कुठले कुठले टूल्स खूप महत्त्वाचे आहेत जे नवीन लोकांनी शिकले पाहिजे? आता प्रत्येकाचं इंटेंट मॅटर करतं की कोण काय इंटेन्शनसाठी वापरतं. हे पायथॉन AI म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुम्हाला मशीन थ्रू लँग्वेज इन्कॉर्पोरेट करायची. AI इंजिनियर बनण्यासाठी मशीन लर्निंग किती महत्त्वाचं? आजपासून एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की मला AIला शिकायची सुरुवात करायची, तर AI शिकण्याचा त्याचा रोड मॅप काय असला पाहिजे? ज्या बेसिक 4 लायब्ररीज आहेत जसं की या लायब्ररी माहितीच पाहिजे. AIच्या संधी भारतात जास्त आहेत की आउट ऑफ नेशन्स जास्त आहेत? खरं तर भारतात येणारा सगळा बिझनेस हा फॉरेनचाच. मग आपण असं म्हणू शकत नाही. फक्त आपण जॉब ह्या लोकेशनला करतो, काम आपण फॉरेन कंट्रीजसाठीच करतो. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय? किंवा तुम्ही किती प्रॉपर कंटेंट क्रिएट करता ह्यालाही पण व्हॅल्यू, त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणायचं. एखादा प्रोग्रामिंग बॅकग्राऊंडचा माणूस नसेल, ज्याला प्रोग्रामिंग माहीत नाही, किंवा नॉन IT बॅकग्राऊंडचा माणूस असेल, तर त्याला पायथॉन AI शिकवता येईल. 2026 ते 2031 या दरम्यान जर 5 वर्षाचा पुढचा फ्युचरचा विचार केला तर काय बदल होतील? मॅडम, एखादा जर नॉन IT विद्यार्थी असेल तर त्याला AI शिकून IT मध्ये चांगला जॉब मिळू शकतो? नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्तामंच पॉडकास्ट. मंडळी, आज आपल्या पॉडकास्टमध्ये अशा एका व्यक्तिमत्वाचं स्वागत करत आहोत ज्या गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना आणि जॉब सिकर्सना IT क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. करिअर काउन्सिलिंग, स्किल डेव्हलपमेंट आणि IT इंडस्ट्रीच्या बदलत्या गरजांबाबत सखोल ज्ञान असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या आणि अनेकांना IT क्षेत्रात नोकरी मिळवून देण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या आदरणीय सारिका जाधव मॅडम आज आपल्यासोबत आहेत. AIच्या युगात कोणती कौशल्य शिकावीत, मोठ्या पगाराची IT नोकरी कशी मिळवावी आणि करिअरमध्ये वेगाने प्रगती कशी करावी याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मंडळी, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. तुमचं सत्ता मंचवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. थँक्यू सर. कशा आहात मॅडम? खूप छान. मॅडम, मला एक बेसिक आणि थोडासा पर्सनल स्पेसिफिक क्वेश्चन विचारायचा आहे की तुम्ही इतक्या वर्ष झाला अनुभव आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तुमचे एवढे पुणेरी पॅटर्न खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना घडवतोय, मग आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलंय? एक्झॅक्ट काउंट नाही सांगू शकत, पण टेंटेटिव्हली काही हजारो तर नक्कीच आहेत. कारण की बरेच विद्यार्थी असे आहेत की जे ऑनलाईन शिकतात. काही विद्यार्थी समोर येऊन क्लासमध्ये येऊन शिकतात. तर असे खूप आहेत. म्हणजे कोचिंग प्लस प्लेसमेंट्स, तर तसा जर आकडा बघितला तर तो फार मोठा आहे. ओके, तुम्ही ऑनलाईन पण घेता? ऑनलाईन पण. हां, दर शनिवारी सॅटर्डेला ऑनलाईन फ्री असतं सगळ्यांसाठी. मॅडम, आज आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार, ती म्हणजे AI. की AIमुळे खूपच जगामध्ये चढउतार सुरू झालेत, नोकऱ्या जाणं येणं चालू झाले. तर AIच्या काय संधी आहेत की नोकऱ्या जाणार की नोकऱ्या वाढणार? माझ्या हिशोबाने तर आत्तापर्यंत जो मी अनुभव घेतलाय, त्या हिशोबाने तर आत्तापर्यंत नोकऱ्या जनरेटच झाल्यात. म्हणजे जे आपण म्हणतो ना की एव्हरी टाइम रिक्वायरमेंट जे आमच्याकडे रिसीव्ह होतं, तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट तर डिफॉल्ट आहे. पण AIमुळे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल, AI इंजिनियर असेल किंवा मशीन लर्निंग इंजिनियर असेल, ह्या नवीन ओपनिंग झाल्यात. बरोबर. तर या ओपनिंगसाठी मला असं वाटतं की मुलांनी प्रिपेअर व्हायला पाहिजे आणि त्या ओपनिंगसाठी थोडंसं टेक्निकल स्किल सेट शिकला पाहिजे आणि जे जनरेट झालं त्यासाठी कोप अप केलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याला AI जमतो त्याचा जॉब टिकतो, पण जो AI शिकतच नाही त्याचा जॉब जातो. सो जनरेट झालेले जॉब ॲक्वायर करण्यासाठी ते स्किल्स शिकले पाहिजेत असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणता की
तुम्ही तर नोकऱ्या मिळतानाच पाहिलेल्या आहेत. पण आता ह्या ज्या बातम्या येतात की TCS असेल, गुगल असेल, मेटा असेल, हजारोमध्ये IT सेक्टरमधल्या लोकांना काढून टाकते. मग हे नेमकं ह्याचं वास्तव काय, रियालिटी काय आहे? आता कसं होतं ना, की कुठल्याच कंपनीकडे तेवढा वेळ नाही, की ते क्लॅरिफिकेशन देईल, की का काढले. हे तर आपल्याला न्यूज चॅनलकडून कळतं, की बाबा एवढ्या लोकांना ले ऑफ मिळाला. सो माझ्या हिशोबाने मला असं म्हणजे जेवढं मी अनुभव घेतलाय, तर ले ऑफ अनस्किल्ड लोकांना जास्त मिळतो, की जे अपग्रेड करत नाही. कधी पण कुठल्याही कंपनीकडं ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट येतो नवीन, तर त्यासाठी आपण अपग्रेड केलं पाहिजे, की नाही ठीक आहे माझ्याकडे हे स्किल सेट आहे. पण जर आपण वर्षानुवर्ष तेच स्किल सेट घेऊन चाललो आणि मला त्याच्यातच द्या, तर ते शक्य नाही. कारण जर टेक्नॉलॉजी चेंज होते, तर आपण पण अपग्रेड केलं पाहिजे. तर ले ऑफचं पहिलं ते कारण आहे. दुसरं आहे प्रॉडक्टिव्हिटी, की समजा की प्रॉडक्टिव्ह तेवढं लोकं असलं पण पाहिजेत. जर तेवढ्या वर्षाचा अनुभव आहे, पण ती प्रॉडक्टिव्हिटी नसेल, तिथं ले ऑफ होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की एव्हरी इयर प्रत्येक कंपनीचं रिस्ट्रक्चरिंग असतं, की ते काही पर्सेंट ऑफ एम्प्लॉयी काढणार, ते एनिवेज काढणार. पण जगभरातून ज्या कंपनीचे 7 ते 8 लाख एम्प्लॉईज आहेत, त्याच्यातून 10% म्हणजे खूप मोठा आकडा झाला. आणि त्यातून भारतातले लोकं म्हणजे त्यातूनही खूप छोटासा आकडा झाला. तर इकडं पण लक्ष दिलं पाहिजे. आपण न्यूज वर्ल्ड वाईड बघतोय का आपण लोकल लेव्हलची बघतोय हे पण लक्ष दिलं पाहिजे. सो जर एखाद्या कंपनीचा आकडा फार मोठा आहे आणि ते जर काही पर्सेंटेजमध्ये काढतात त्यांच्यासाठी तो फार छोटा आहे. सो इकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे, की जी अनप्रोडक्टिव्ह कामं आहेत किंवा ज्याच्यातून टर्नओव्हर नाही, तर तिथून तो ले ऑफच मिळणार आहे. पण ज्या व्यक्तीला असं वाटतं, की नाही मला लाँग टर्मला करियर करायचं त्याने ना अपग्रेड केलं पाहिजे, असं मला बरोबर. वाटतं. सो त्यामुळं ज्या कंपन्या अशा आहेत, की ज्यांच्याकडं रिपिटेटिव्ह कामं आहेत, तर तिथे जॉब्स नेहमी आहेत, की समजा आता TCSकडे रिपिटेटिव्ह काम आहे. समजा कस्टमर सपोर्ट असेल, चॅटबॉट असेल, तिथे कायमस्वरूपी काम आहेत. पण समजा त्याच कंपनीने जर ठरवलं, की नाही आम्हाला चॅटबॉट बनवणारे पाहिजेत, क्रिएट करणारे पाहिजेत, तर कदाचित तिथं स्मार्ट लोकं 2च लागतील. सो बरोबर. असेही खूप गोष्टी आहेत, की कंपनी जसं आपण म्हणतो ना, IT रॅपिडली चेंज होते. तर हे दोन्ही फॅक्टर्स त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतले पाहिजेत. बरोबर. पण आता आज 2026 मध्ये आपण बोलतोय. हं, तर 2026 ते 2031 ह्या दरम्यान जर 5 वर्षाचा पुढचा फ्युचरचा विचार केला, हं. तर काय बदल होतील? याच्यामध्ये मला असं वाटतं, की आत्ता आपण जे लाईफ जगतोय, की वी आर ऑलरेडी सराउंडेड विथ द AI, की AI आपण ऑलरेडी घेऊन चाललोय. म्हणजे मॅप असेल किंवा एखादं ॲप्लिकेशन असेल किंवा कुठली मेटा असेल, तर तिथं आपण AI ऑलरेडी वापरतोय. बट AI कुठे एखाद्या ठिकाणी लिमिट करतो. जसं की आपण 5 वर्षांचा जर विचार केला, तर बरोबर. 5 वर्षांमध्ये जसे नवीन बिझनेस येतील, तर असं नाही ना, की प्रत्येक बिझनेस ओनरला ती गोष्ट कळेल. हं. सो त्यासाठी त्याच्यामध्ये इतकाही मोठा बदल नाही, पण मी नवीन काहीतरी ॲड होईल हे तर नक्की प्रेडिक्ट करू शकते, की एक टाईम असा होता, की जिथे फक्त जावा डेव्हलपमेंट जास्त यूज व्हायचं किंवा .NET व्हायचं. आता Pythonमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी शिफ्ट झाल्यात कारण इंडस्ट्री डेटावरती जास्त मूव्ह ऑन झाली आहे. मग बरोबर. आता डेटामध्ये आता फार तर फार आता डॅशबोर्ड बनतात. तर मग तेच थोडंफार येऊन मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये येऊ शकतं किंवा होम ऑटोमेशनमध्ये नवीन गोष्टी येऊ शकतात. इतकंच होऊ शकतं. सो मला असं वाटतं, की इथून पुढच्या 5 वर्षांमध्ये अजून इनोव्हेशन येईल, अजून एक लाईफचा कम्फर्ट येईल. पण ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, जसं की UPS कन्सेप्ट असेल किंवा बेसिक आपण जे DSA कन्सेप्ट म्हणतो, ते तेच राहील. त्याच्या बियॉन्ड जाणार नाही. म्हणजे कितीही भारी कॅल्क्युलेटर आलं, तरी आपण लहान मुलाला कॅल्क्युलेटर नाही देत. तसंच आहे, की बरोबर. IT कितीही नवीन गोष्टी आल्या, तरी नवीन 4 येतील. पण त्याच्यामुळं जो तुमचा बेस आहे, जसं मॅथेमॅटिक्स बेसिक आहे, तुमचं बेसिक कोडिंग लँग्वेजेसचे कन्सेप्ट आहेत, हे तेच राहतील. सो मला असं वाटतं, की मुलाने तो फोकस ठेवला पाहिजे. AI नवीन आलं, तर त्याचा वापर करत असताना थोडं केअरफुल पण राहिलं पाहिजे, की हां, ठीक आहे AI आलंय, पण मला ते कामामध्ये कसं वापरता येईल? पण त्याआधी मला कन्सेप्ट किती चांगले क्लिअर करायचे आहेत, मगच मी वापरेल. तर ह्या पण गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं, की नवीन जॉब जे येणार आहेत, त्याच्यामध्ये फार तर फार सायबर सिक्युरिटी किंवा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग किंवा डेटावरचे जे जॉब आहेत, तर ते अजून जास्त इव्हॉल्व होतील. अजून त्याच्यामध्ये जास्त ऑटोमेशन येईल, असं मला वाटतं. मॅडम, आपण पॉडकास्टच्या खूप महत्त्वाच्या विषयावर आता येणार आहोत, हं, की जो की AIचे कुठले असे 5 स्किल आहेत, की ज्याच्यामुळे नवीन जे IT मध्ये नोकरी करू इच्छितात त्यांना चांगली नोकरी मिळेल, चांगल्या पगाराची नोकरी मिळेल आणि लाँग टर्म टिकणारी नोकरी मिळेल. नक्कीच, नक्कीच. सो AIसाठी पहिलं तर प्रोग्रामिंग लँग्वेज पाहिजे. पायथॉन आयदर आर दोन्हीपैकी बरोबर. एक आली पाहिजे. AI वापरायचा कसं यासाठी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे यायलाच पाहिजे. हं, तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला प्रॉम्प्ट कशी द्यायची आहे. हं. त्यानंतर तुमचं मॅथेमॅटिक्स किंवा स्पेशलायझेशन हे आलं पाहिजे. त्यानंतर तुमचे प्रेझेंटेशन स्किल्स ते फार स्ट्राँग असले पाहिजेत आणि एक तरी स्पेशलायझेशन जसं की मशीन लर्निंग किंवा AI ह्या दोन्हीपैकी एक तुमचं परफेक्ट पाहिजे. आता आपण ह्या गोष्टींवर डिटेल बोलणार आहोत. हं, हं. तर माझा पहिला प्रश्न आहे, की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
म्हणजे आता मी एक साधं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आता आपली एडिटिंग एजन्सी बरोबर सर. तर मग एडिटिंग एजन्सीमध्ये काय असतं की तुमच्याकडे मल्टिपल क्लायंट्स येतात, त्यांचं कॉन्टेंट असतं बरोबर. बरोबर. आणि मग तुम्ही ते क्रिएट करता व्हिडिओ आणि मग डिलिव्हर करता, मग तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट होतो. ठीक आहे. बरोबर. सो जर तुम्हाला समोरच्या एजन्सीचं निश माहिती आहे तर तुम्ही काय करणार, त्याचं कॉन्टेंट क्रिएट करणार. सो बरोबर. तुमचा एखादा कॉन्टेंट क्रिएटर काय करणार, जीपीटीला प्रॉम्प्ट देणार. पण जर ती प्रॉम्प्ट आर्टिफिशियल असेल किंवा कदाचित ती रिलेटेबलच नसेल तर तुमचा क्लायंटही जाऊ शकतो. बरोबर. कारण मग जर तिथे जर कॉन्टेंट चुकला तर मग एंडिंगला डिलिव्हर वेगळीच गोष्ट होणार बरोबर. बरोबर. पण मग यासाठी जर रिअलिस्टिक कॉन्टेंट हवं असेल तर प्रॉम्प्ट पण प्रॉपर दिली पाहिजे. अगदी बरोबर. मग इथे हा विचार करता कामा नये की ती प्रॉम्प्ट 5 लाईनची आहे का 10 लाईनची आहे. सो जेवढं आपण क्लिअर आणि नीट प्रॉम्प्ट देऊ तेवढं आपल्याला प्रॉपर आउटपुट मिळतं. अगदी बरोबर. पण जर आपण ते नाही दिलं तर काय होईल, एंड रिझल्ट चुकेल. यासाठी तुमची प्रॉम्प्ट प्रॉपर पाहिजे आणि तो व्हेरीफाय करणारा पण एक व्यक्ती असतो किंवा तुम्ही किती प्रॉपर कंटेंट क्रिएट करता ह्यालाही पण व्हॅल्यू, त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणायचं. आता ह्या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे फायदे काय काय? ह्याच्यामध्ये खूप खूप फायदे आहेत. जसं की आता एखाद्या डेव्हलपरला एखादा कोड जनरेट करायचा आहे, पण त्या कोडचं त्याला आउटपुटसुद्धा माहिती आहे की त्याला एक्सपेक्टेड आउटकम काय पाहिजे. जर त्याने ते व्यवस्थितपणे प्रॉम्प्ट दिला, मेन्शन केलं तर त्याला ते मिळणार आहे. पण हे काइंड ऑफ एक आपल्याला स्किलच म्हणायला लागेल ना, की ठीक आहे, पण जर माझा प्रॉम्प्ट चुकला तर मला रिवर्क होणार आहे, म्हणजे माझा वेळ वेस्ट होणार आहे. सो यासाठी काय केलं पाहिजे की ज्या प्रॉम्प्ट तुम्हाला लिहायचे आहेत त्यासाठी तुम्ही थोडंसं त्याच्यामधलं नॉलेज घेतलं पाहिजे. अगदी बरोबर. कारण कारण की कसं आहे ना, आपण एडिटिंगचं जर एक्झाम्पल घेतलं, मगाशी जे एक्झाम्पल दिलं ते, तर त्याच्यामध्ये असं नाही की आपण एकच टूल यूज करून एडिटिंग करतोय. आपण मल्टिपल गोष्टी वापरतो. बरोबर. हे की नाही? सो मग त्या मल्टिपल गोष्टीमध्ये कदाचित एखादं सॉफ्टवेअर येईल. मग ते तुम्हाला किती स्मार्टली वापरायचं आहे, त्यासाठीच तुम्ही ते प्रॉम्प्ट देऊ शकता. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत. जसं डेव्हलपरला फक्तच आयडीवरती काम नाही करायचं. त्याला डेटाबेसही लागतो. बरोबर. त्याला कधी-कधी कमांड प्रॉम्प्टही लागेल. अशा मल्टिपल गोष्टीच. एखादी ओएस पण लागू शकते. मग ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जर एकत्रितपणे परिणाम बघायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला ते स्किल खूप इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला एक्सपेक्टेड आउटकम काय पाहिजे. सो त्यामुळं मला असं म्हणायचं आहे, की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्हाला वर्क करायचं असेल, तर ते वर्क करण्याआधी तुम्हाला प्रॉम्प्ट द्यायच्या कशा इथपासून तुम्हाला शिकायला लागतं. कारण आणि ते फक्त लिमिटेड टू वन टूल नाही आहे. जसं की आता मी जेव्हा सेशन कंडक्ट करते, त्यावेळेस मी हा टॉपिक देते, की तुम्हाला कुठलं पण एखादं एआय टूल किती बेस्ट वेनी वापरतात ते एक्सप्लेन करतं. प्रत्येक मुलाकडे एक वेगवेगळं असतं. बरोबर. प्रत्येकजण आपापलं टूल एक्सप्लेन करतो आणि तो पर्पज. आता काही-काही मुलं तर असे म्हणतात, की मी माझी भविष्यवाणी बघतो, की मला जॉब कधी भेटणार. मग मी त्यांना गमतीशीर प्रश्न विचारते, की मग काय म्हटलं ChatGPT? हां. तर त्याने प्रेडिक्शन दिलं. हां. म्हणजे असं असं पण आहे, की मुलं कोणालाही काही काय त्यामुळं विचारतात? कुठल्या टूलला तुम्हाला काय प्रॉम्प्ट द्यायची हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही कोणालाही काहीही नाही विचारू शकत. मला एक जण म्हणला, की माझं लग्न कधी होईल हे मी ChatGPTला विचारलं होतं. हो, हो, हो. राइट, लोक राइट. काही विचारतात. काही होऊ शकतं असं. आता दुसरं जे सेकंड स्किल आहे, की आपण पायथॉन एआय जे म्हणतो. हे पायथॉन एआय म्हणजे काय? बघा, ज्या ठिकाणी नॉर्मल डेव्हलपमेंट आहे, की तुम्हाला ते सॉफ्टवेअर कॉम्प्युटरवर वापरायचं त्यासाठी जावा डेव्हलपमेंट ऑलरेडी आहे. ठीक आहे. बरोबर. पण ज्या ठिकाणी तुम्हाला मशीन थ्रू लँग्वेज इन्कॉर्पोरेट करायची, म्हणजे तुम्हाला एखादं थंबचं एक्झाम्पल घेऊ, आपली थंब मशीन. इथे एक मशीन आहे आणि सोबत डेटा आहे. त्यानंतर तुम्हाला लँग्वेजने त्या कोडला चालवायचे. त्या ठिकाणी पायथॉन आहे. सो असा एखादा एआय ज्याच्यामध्ये मशीन पण यूज होतं, त्या ठिकाणी मॅक्सिमम टाईम पायथॉन यूज होते. कारण त्याचा उगमच पावला डेटा सायन्ससाठी, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही डेटा गॅदर करता. मग तो डेटा कुठलेही, आता समजा एखादा स्कॅन असेल, स्कॅनर मशीन असेल, तर तिथं खूप सगळा डेटा गॅदर होतो. मग तो डेटा एखाद्या चिपला दिला जातो. म्हणजे काय होतं, अनालिसिस होतं आणि त्यानंतर त्याचं प्रोसेसिंग होऊन एक ह्युमन रीडेबल आउटकम येतं. राईट? सो त्या ठिकाणी पायथॉन एआय वापरला जातो. मग तो एआय कसा शिकायचा, की ज्या ठिकाणी समजा आता तुम्ही बेसिक प्रोग्रामिंग करताय, ठीक आहे. तुमचा एक आयडी आहे, जसं की ज्युपिटर नोटबुक असेल किंवा अजून कुठलाही असेल. मग तो आयडी तुम्ही खूप वर्षांपासून वापरता. त्याच्यामध्ये एखादी मेथड किंवा एखादा क्लास तुम्ही इम्पोर्ट करता, ठीक आहे. तर ही तुमची ट्रॅडिशनल मेथड झाली. पण तुम्हाला त्याच आयडीमध्ये एआय किती प्रॉपरली वापरता येतो किंवा वापरून जर तुम्हाला तुमचं काम अजून कमी वेळेत करता येत असेल, तर ते खूप बेस्ट आहे. बरोबर. तर त्यासाठीचा एआय वेगळा असतो. जसं की आता जनरेटिव्ह एआय ही एक कन्सेप्ट आहे. तर आम्ही काय करतो, त्या स्टुडंटला त्या सगळ्या ट्रेनिंगनंतर हे सेपरेटली शिकवतो, की तुम्हाला पायथॉनमध्ये एआय कुठे-कुठे वापरायचा आहे. अरे वाह! छान. कारण की तो मुलगा तो रिपिटेटिव्ह टास्क रोज करतोय, तर तो बरोबर. बायपास झाला पाहिजे, जेणेकरून तो त्याचं ऑटोमेशन स्वतःही करेल आणि त्याप्रमाणे तो वापरेल. सो याला आपण पायथॉन इन द एआय असं म्हणू शकतो साध्या भाषेत. मॅडम ही झाली पायथॉनबद्दल माहिती. पण समजा एखादा प्रोग्रामिंग बॅकग्राऊंडचा माणूस नसेल, की ज्याला
प्रोग्रामिंग माहीत नाही किंवा नॉन आय टी बॅकग्राऊंडचा माणूस असेल तर त्याला पायथॉन AI शिकवता येते का? ते आता शिकू शकेल? आता एका दिवसात तर शक्य नाही आहे, बट मला असं वाटतं की स्टेप बाय स्टेप आपण जाऊ शकतो. आपण जर डे वनला म्हटलं की तुम्हाला हे मॉड्यूल बनवायचं डायरेक्ट एआयचं, तर ते नाही होणार. पण मला असं वाटतं की स्टेप बाय स्टेप थोडंसं ते करू शकतात. कारण की ॲट द एंड कसं आहे, कुठलंही मॉड्यूल किंवा पायथॉनमध्ये काम करायचं असेल, तरी पण ती एक लँग्वेज आहे आणि लँग्वेज ही स्टेप बाय स्टेप शिकली जाते. तसं डे वनमध्ये शक्य नाही आहे, पण त्याला बॅकग्राऊंड नाही मॅटर करत. तुमचं बरोबर. बॅकग्राऊंड कुठलंही असू द्या, जर तुम्हाला ती लँग्वेज येते, जर तुम्हाला ते नॉलेज आहे आणि जर तुम्हाला ते शिकून येते व्यवस्थितपणे करता काम, तर मग ते कोणीही करू शकतं. त्यामुळे त्याला बॅकग्राऊंड मॅटर नाही करत कधीच. बरोबर. आता ते तिसरं स्किल जे आहे ते हं. AI म्हणजे डेटा हं, ॲनालिसिस आहे. हं. तर आता मला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं की डेटा ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय असतं? ओके. आता तुम्ही इमॅजिन करा, की एखाद्या छोट्याशा ऑर्गनायझेशनचा डेटा आहे पूर्ण वर्षभराचा हं. आणि त्या डेटावरून त्यांना हे अॅनलाईज करायचं आहे, की लास्ट इयरला आपण काय लीड जनरेट केल्या, आपण काय व्हॅल्यू ॲड केली, आपल्या क्लायंटचे काय फीडबॅक होते किंवा आपण ओव्हरऑल काय सोर्समधून डेटा आणला. आता तसं जर बघितलं तर पूर्ण इयरचा डेटा खूप मोठा आहे. हं. 1 CRचा जरी टर्नओव्हर असेल मंथचा किंवा इयरचा, तरीसुद्धा तो डेटा फार ह्यूज असतो. म्हणजे अल्मोस्ट थाउजंड्समध्ये तरी असेलच. बरोबर. आणि जर त्या ओनरला किंवा जर त्या मॅनेजमेंटला हे कळाले, की मागच्या वर्षी या सोर्समधून एवढा-एवढा डेटा आला होता किंवा या कस्टमर्सनी मोस्टली आपले आयटम्स बाय केलेत किंवा या सीझनमध्ये हा आयटम जास्त सेल झाला, तरी पण त्यांना ह्या वर्षीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये खूप जास्त व्हॅल्यू ॲड होऊ शकते, बरोबर? बरोबर. आता हीच गोष्ट जर एक्सेलमध्ये बघायला गेलो आपण, तर एक्सेल स्क्रोल करायलाच 10 तास लागतील, बरोबर? पण याऐवजी जर तुमच्यासमोर जर व्हॅल्युएबल इन्साईट्स असतील, की त्या इन्साईटमध्ये असेल, की बाबा तुम्हाला या डेटला किंवा ह्या पर्टिक्युलर सीझनमध्ये या प्रॉडक्टला एवढं जास्त व्हॅल्यू ॲड झालेली आहे किंवा एवढा सेल झाला, तर किती ईझी होईल. बरोबर. सो डेटा अनालिसिस काय करतं, की तुम्हाला प्रॉपर म्हणजे आपण म्हणतो ना इन्साईटफुल डेटाबेस म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं इन्साईट देतं, की तुमचं हायरिंगमध्ये तुम्हाला किती हे फायदा झाला आहे किंवा तुमच्या डेटामध्ये किती झाला आहे. तुमचं जे काही व्हेंडर्स आहेत त्याने तुम्हाला किती रेव्हेन्यू दिलेला आहे. तुमच्या क्लायंटचे रिस्पॉन्स काय आहेत म्हणजे नाही का, आपण जे म्हणतो ना, की रिअल टाईम डेटा जो आपल्याला ऑन क्लिक मिळतो. तर तो डेटा सगळा आपण एखाद्या डेटा अनालिसिस टूलला फीड करतो. जसं पॉवर BI आहे किंवा टॅबलेट कुठलं पण घेऊ शकतो आपण किंवा बऱ्याच कंपन्यांचे स्वतःचे पण सॉफ्टवेअर्स असतात. तर त्याला जेव्हा आपण डेटा देतो, तर तो एक एक अनालिसिस देतो. डे वाईज देईल, वीकली देईल, मंथली देईल. मग आपल्याला डिसिजन घ्यायला सोपं जातं किंवा बरोबर. मंथ वाईज मिळतं, इयर वाईज मिळतं. समजा 5 इयरचा तुम्हाला काढायचा डेटा. तर 5 इयरचा डेटा तुम्हाला काढून त्याच्यानंतर अनालिसिस करता येतं, की आपण 5 वर्षामध्ये काय केलंय? इथून पुढे 5 इयर्सचे तुम्हाला प्लॅन्स करता येतात. म्हणजे जे आपण म्हणतो ना, की मला ह्या वर्षामध्ये समजा 5 कोटीचा टर्नओव्हर पाहिजे, तर मला एका दिवसात किती काम करायचं हे तुम्ही डेटा अनालिसिसवरती ठरवू शकता. हे करता येतं किंवा जर तुम्हाला सेल्स टीमला डेटा प्रोव्हाईड करायचा आहे, तर तो डेटासुद्धा तुम्हाला प्रोव्हाईड करता येतो. मग त्याच्यामधून तुम्हाला ते अॅनलाईज करता येतं. असे भरपूर फायदे आहेत. सो त्यासाठी डेटा अनालिसिस हे फार इम्पॉर्टंट आहे असं. आता डेटा ॲनालिटिक्सची कोणत्या क्षेत्रात जास्त मागणी आहे? सगळ्याच. ज्या ठिकाणी डेटा आहे, त्या प्रत्येक हं. ठिकाणी नीड आहे. आपण असं म्हणू शकत नाही, की नॉर्मल व्हेजिटेबल शॉपवाला आहे. आपण असं नाही म्हणू शकत. जर त्यांनी ठरवलं, की नाही माझं छोटंसं शॉप आहे, पण माझा आज 1 लाखाचा टर्नओव्हर आहे, ठीक आहे. तर त्यांनी ठरवलं, तर तो टर्नओव्हर डबलही करता येऊ शकतो. कसा? ते मी सांगते, की त्यांनी जर तो डेटा गॅदर केला म्हणजे क्लायंटचे नंबर्स, त्यांचे फीडबॅक्स हे जरी गॅदर केले आणि त्यांना जर रिटार्गेटिंग जरी केलं, तरी पण होतं. कारण की देअर कॅन बी एन नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज, की जर तुमच्याकडे डेटा आला, त्याचं अनालिसिस आलं, त्यावरती वर्क करून आपल्याला खूप काही गोष्टी करता येतात. सो मला असं वाटतं, की या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर असा विचार होता कामा नये, की नाही ठीक आहे, माझं छोटंसं आहे, मी नाही करू शकत. उलट छोट्या गोष्टीला मोठं करण्यासाठीच डेटा अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. आता जे नेक्स्ट स्किल जे आहे ते हं, मशीन लर्निंग आहे. हं. आता मशीन लर्निंग म्हणजे नेमकं काय? मशीन लर्निंगमध्ये कसं असतं ना, की बेसिकली आता समजा मी जर एआयबद्दल बोलू, मशीन लर्निंगचा उपयोग बोलू, तर जास्तीत जास्त मेडिकल फील्डमध्ये जास्त आहे. हॉस्पिटल्समध्ये तो आधीपासूनच आहे. आपण म्हणतो ना, की कॅन्सर ट्रीटमेंट असेल किंवा कुठली मोठी सर्जरी असेल हार्ट रिलेटेड, तर आपण म्हणतो की तिथं जास्त करून म्हणजे रोबोट्स यूज केले जातात किंवा ह्युमन इंटरफेरन्स कमी असतो किंवा आता असं पण आहे, की भरपूर सारे रिपोर्ट्स हे एआयनी रीड केले जातात. म्हणजे सिस्टम्स आहेत, की बाबा स्कॅन केलं, मग रिपोर्ट आला, मग डॉक्टरांनी बघितलं आणि मग अनालिसिस झालं. तर ह्या स्टेप्स आहेत. सो त्या फील्डमध्ये सगळ्यात जास्त यूज होतं, की तिथे ऑलरेडी मशीन आहे
त्या मशीनला ऑपरेट करण्यासाठी ज्या कमांड किंवा जे सिग्नल दिले जातात, तर त्यासाठीचा तो AI आहे. तर तिथे तो प्रोग्राम केलेला आहे. म्हणजे एखादी मशीन की जी सिच्युएशन्सनुसार किंवा सेन्सरनुसार जर डेटा घेते ती देते आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग होते, तर ह्यामध्ये जास्तीत जास्त कोडिंग वापरलं जातं. सो त्या ठिकाणी म्हणजे मॅक्सिमम यूज तिथे. आता फार्मा किंवा आपण बघू शकतो की ॲग्रीकल्चरमध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी AI आले, ड्रोन्स आलेत. आता हां, याच्यामध्ये अफोर्डेबिलिटी हा खूप मोठा फॅक्टर, कारण आपण भारतात राहतो. तिथे सगळं भरपूर मोठं पॉप्युलेशन आहे, हायरार्की आहे, की प्रत्येकजण तिथे जाऊन नाही ट्रीटमेंट घेऊ शकत. बरोबर. पण ज्या ठिकाणी लोकं अफोर्ड करतात, त्या ठिकाणी त्या सुविधा अजूनही आहेत. मग तिथे हे कोडिंग किंवा हा AI वापरला जातो त्या लेव्हल्सनुसार. आता मशीन लर्निंग जर करायची असेल, तर त्याच्यासाठी मॅथेमॅटिक्स खूप अवघड असतं का? नाही, आपलं जे M1, M2, M3 आहे, म्हणजे जे इंजिनिअरिंगला असेल किंवा डिग्रीला जे मॅथेमॅटिक्स आपलं कव्हर होतं, तितकं जरी आलं तरी सफिशियंट आहे. किंवा आपण म्हणतो ना, की एक 10वी-12वी पर्यंत जरी मॅथ्स आपण प्रॉपरली करत असेल, तरी बरोबर. पण ते सफिशियंट आहे. असं नाही की आपल्याला फार जास्त लागणार आहे. पण हां, कामापुरतं किंवा गरजेपुरतं तरी यायलाच पाहिजे असं मी सांगेल. ते फारसं डिफिकल्ट जरी नसेल, तरी त्याची प्रॅक्टिस असणं त्याच्यासाठीच मग हे कॅल्क्युलेशन्स किंवा एनालिसिस जे आपल्याला करायचे, त्याच्यामध्ये त्या गोष्टी फार हेल्पफुल आहेत. त्यामुळे माझं पुन्हा-पुन्हा म्हणणं असतं, की कुठल्याही स्टुडंट्सला, की तुम्ही जे बेसिक कॉन्सेप्ट आहे तिकडे फोकस करा. तुम्ही डायरेक्ट तुमचं नाही का ॲडव्हान्स गोष्टी ज्या आहेत, तर त्या तुम्ही नका यूज करू. तुमचे बेसिक जोपर्यंत क्लिअर नाही, तोपर्यंत तुम्ही समोर नाही हे करू शकत. सो मशीन लर्निंग असेल किंवा कुठलीही फील्ड असेल, तर त्याच्यामध्ये मॅथ्स तुम्हाला यायलाच पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. पण जर तुम्हाला येत नसेल, तर तुम्ही बेसिक कॅल्क्युलेशन्स तरी आरामात करू शकता. मॅडम, आता सगळ्यात महत्त्वाचं की AI इंजिनिअर बनण्यासाठी हं. मशीन लर्निंग किती महत्त्वाचं आहे? ॲक्च्युली तसं जर बघितलं तर दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कारण मशीन लर्निंग हे एक स्पेशलायझेशन झालं. हं. ठीक आहे. आता AI येणं म्हणजे काय झालं, की AIचं मला मॉड्यूल बनवायचं आहे. म्हणजे मला एखादं AI डिझाइन करायचं आहे. ठीक आहे. सो AI डिझाइन करण्यासाठी तुम्हाला आयदर मशीन लागेल अथवा नाही लागणार. तो वेगळा भाग आला. सो मला हे म्हणायचं आहे, की जर तुम्हाला AI जनरेट करायचं आहे, जर क्रिएट करायचं आहे, तुम्हाला बेसिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं की लँग्वेज, डेटाबेस, स्टॅटिस्टिक्स हे महत्त्वाचंच आहे. लायब्ररीज हे महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही कुठलंच स्पेशलायझेशन किंवा AI नाही बनवू शकत. जो बने-बनाया AI आहे, तो तुम्ही वापरून एखादा मॉडेल बनवूच शकता. बरोबर. प्रॉब्लेम तो नाही. आणि खूप लोकं हे बोलतात सुद्धा, की मॅडम म्हणजे कमेंट पण असं खूप लोकं करतात, की जर AIने आम्हाला जर मॉडेल बनवलं तर आम्ही का करू? पण असं मुळातच नाहीये. कारण जर तुम्हाला रिअल टाईम एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, त्याचं मी एक बेसिक एक्झाम्पल देते. फॉर एन एक्झाम्पल, आता आपल्याकडे ना इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन सेंटर्स आहेत, बरोबर? आपण बिल भरतो. भरपूर ठिकाणी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूट होते. एम-एस-सी-बी, बरोबर? ठिकठिकाणी त्याचे सेंटर्स आहेत. आता आपण असं इमॅजिन करूयात, की आपल्याला बिल यायलाच नाही पाहिजे किंवा त्या बिलसाठी इलेक्ट्रिशियनने आपल्या घरी यायलाच नाही पाहिजे किंवा आपल्याला त्या सेंटरमधूनच कळायला पाहिजे, की आपण किती यूज केलं. जसं आपल्याला बिल येतं, बरोबर? ते आपल्याला बिल यायला पाहिजे. तुम्ही एवढे युनिट्स यूज केले, तुम्ही हे बाउंडरीज क्रॉस केल्या आणि आता तुम्हाला एवढं जास्त द्यायला लागेल. तुम्ही कमर्शियल रेट हा आहे. म्हणजे एकदम डिटेल आलं आणि त्या सेंटरमधूनच सगळं डिस्ट्रिब्यूट झालं तर, की ह्या आता आपल्याकडे हे असतात ना बऱ्याच ठिकाणी, काय म्हणतो आपण त्याला, की इलेक्ट्रिसिटीचं म्हणजे गावाकडे हे असतात डी-पी म्हणतो. DP असते हां, किंवा डी असते. बोर्ड असतो. हां, आता डी-पीमधून लाईट चोरी होते. हं. पण जर जस्ट इमॅजिन की ती चोरी होऊ नये म्हणून आपण ऑटोमेशन करायला तर आपण काय करू फार तर फार, की तिथून किती सिग्नल गेले, किती लाईट यूज केली गेली. ह्या एरियाची कॅपॅसिटी तर एवढीच आहे. मग एवढी कुठे गेली? हे हं. ट्रेसिंग करू शकतो आपण, बरोबर? हा सगळा डेटा झाला. जर एखाद्या इंजिनिअरला जर अशी सिस्टम बनवायची, की त्या सिस्टममधून हे सगळं ट्रेस होतंय, तर मग ह्युमन इंटरफेरन्स संपला, राइट? मग इथे सगळ्याच गोष्टी आल्या. तुमचा डेटा आला, राइट? तुमचं सेन्सर्स आले, तुमची मशीन आली, तुमचं प्रोग्रामिंग आलं, तुमचं सगळंच आलं इथं आणि रिअल टाईम गोष्टी पण आल्या, की रिअल टाईम चॅलेंजेस पण खूप सारे आले. तर अशा सिस्टम ज्या आहेत, ज्या खूप ह्यूज आहेत किंवा एखादं मी अजून एक बेस्ट एक्झाम्पल देईल हॉस्पिटलचं. ठीक आहे, एखादं मोठं हॉस्पिटल तिथं मल्टिपल गोष्टी आहेत. पण तुम्हाला त्या लाईव्हली ट्रॅक करायच्या जर असतील, तर तुम्हाला मल्टिपल सिनारिओज लक्षात घ्यावे लागतील. तर या सिस्टम तुमचा AI नाहीच बनवू शकत. बरोबर. तो प्रोजेक्ट तुमचा मिनिमम 5 वर्ष तरी चालणारच आणि त्याच्यानंतर लाईफटाईम सपोर्ट चालणार. हं. सो जर तुम्ही एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीचं ड्रीम करताय आणि जर तुम्हाला AI सिस्टम यूज करायच्यात किंवा त्या सगळ्या यूज करून जर तुम्हाला एवढे मोठे प्रोजेक्ट जर बनवायचे असतील ना, तर तुम्हाला तुमचे बेसिक कॉन्सेप्टवरती फोकस करायला लागेल. ना की तुम्हाला ही भीती बाळगायला लागेल, की नाही AI आला जॉब जाणार. असं मुळात नाहीये. सो जॉब्स आर ऑलरेडी देअर. ते तिथे आहेत. फक्त तुम्हाला AI वापरून ते थोडेसे क्विकली करायचे बरोबर. आणि उरलेला वेळ तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी व्हॅल्यू ॲड करण्यासाठी द्यायचा. असं नाही की बाबा तुमचं काम लवकर झालं म्हणजे तुम्ही अजून 10 कामं तुम्हाला कंपनी देणार, असं मुळातच नाहीये. फक्त तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढावी यासाठी तुम्ही AI वापरला पाहिजे. आता तो वापरण्यामागे अजून एक मिथ हे आहे,
की बऱ्याच लोकांना असं वाटतं की एआय पेड आहे आणि तो आहे बऱ्याच ठिकाणी, तो अफोर्ड पण होत नाही. पण ह्युमन ब्रेनची रिप्लेसमेंट नाहीये. सो बरोबर. त्यामुळं कितीही मशीन लर्निंग किंवा एआय ह्याच्यामध्ये किती जम्बलिंग कोणाचं जरी झालं तरी एकच लक्षात ठेवा की तुम्हाला जरी मॉडेल बनवायचं असेल तरी तुमचे कन्सेप्ट तुम्हाला तिथे यूजच करायला लागतात. मॅडम, AI टूल्स आणि ऑटोमेशन म्हणजे नेमकं काय? एआय टूल्स मधलं ऑटोमेशन, राईट? बरोबर. आता ऑटोमेशन म्हणजे काय की एखादी गोष्ट जी आहे तर तिला आपण ऑटोमेट करतो. आता मी त्याचं एक बेसिक एक्झाम्पल देते. हं. आता समजा आपण कॅनवा यूज करतो, बरोबर? जे बरोबर. क्रिएटर्स आहे बेसिक लेवलचे आहेत, त्यांचा फार मोठा असं एडिटिंग फर्म नाही असे लोक. आता एखाद्याला असं वाटलं की मला पुढच्या महिन्यात 10 दिवस सुट्टीला जायचं आहे, हं. ठीक आहे. मग तो क्रिएटर काय करणार, त्याचं कॉन्टेंट क्रिएट करून तो प्रत्येक चॅनलसाठी शेड्यूल करून ठेवणार. हं. शेड्यूलर है ना, ते ऑलरेडी तिथे आहे आणि ह्या पर्सननी काय केलं, त्याचं युटिलायझेशन करून घेतलं. म्हणजे त्यावेळेला ती गोष्ट पोस्ट होत राहणार. हं. हा झाला प्लॅनर. पण आपण त्याला काय म्हणतोय, तो एआय आहे. हं. तो हेल्प करतोय ना समोरच्याला. बरोबर. शेड्यूल करून ठेवलं, त्याने ते पोस्टिंग करून दिलं. सो दिस इज हाऊ आपण एआय ऑटोमेशन जे आहे एक्झिस्ट करते मार्केटमध्ये, ते शिकलो पण पाहिजे. गोष्टी ऑलरेडी आहेत. आता बरोबर. अशी असंख्य लोक असतील की ज्यांना जे कॅनवा रोज वापरतात पण त्यांना माहीत नाही. माहित नाही. बरं, ही गोष्ट फक्त कॅनवामध्येच आहे असं नाही हं. ही गोष्ट मेटामध्ये पण आहे, सगळीकडे आहे. पण मग आपण ती गोष्ट शिकलो पाहिजे. ती माहित नाही लोकांना. ती माहीतच नाहीये. तर जोपर्यंत आपण म्हणजे आपण म्हणतो ना की मी काय विचार करते की मला हा प्रश्न पडला म्हणजे जगात कोणाला तरी पडलाच असेल. बरोबर. तर मी असं म्हणत नाही की मला सिली प्रश्न पडलाय. मी लगेच सर्च करते की ठीक आहे, चला कोणाला तरी पडला असेल म्हणजे नक्की याच्यावरती काहीतरी सिस्टीम असेल. प्रत्येकाने त्याचं काम सोपं करण्यासाठी त्याला पडलेल्या प्रश्नांची जरी उत्तरं दिलेत तरी पण ऑटोमेशन होऊन जातं. पण यासाठी मला ती गोष्ट शिकायची आहे. त्या गोष्टी शिकण्यासाठी भरपूर रिसोर्सेस अवेलेबल आहे आणि ते ऑटोमेशन कसं वापरायचं हे शिकलंच पाहिजे. नाहीतर मग आपण ते ट्रॅडिशनल वे जो आहे आपला कामाचा तर तो तसाच चालू राहतो. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की माझ्या टीममध्ये असे काही यंगस्टर्स आहेत की जे मला सांगतात की मॅम हे नवीन आहे, हे आम्ही वापरतो. म्हणजे बघा ना, आजकाल इन्स्टा रील्समधून खूप गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे सगळ्याच गोष्टींना आपण लाईटली नाही घेऊ शकत. की बरोबर. एखादं असं काम की जे डेली मी करतोय पण ते कामात माझा रोज एवढा वेळ जातोय, तो मल्टिप्लाय होतोय ना. 9 अवर्स अ डे आपण जर काम करतोय आणि ती गोष्ट आपण 9 अवर्समध्ये कितीतरी वेळा करतोय, तर आपला तो वेळ वाचतोय त्याच्यामध्ये, जर आपल्याला ऑटोमेशन आलं तर. सो एआय वापरताना सुद्धा भरपूर गोष्टी आहेत. तो वापरायचा कसा हे शिकण्याचे सुद्धा खूप क्लासेस आहेत. ते आपण शिकलो पाहिजे. आणि ग्रेट. मला असं म्हणायचंय सर, सॉरी टू इंटरप्ट, की आणि ह्याला काही मर्यादा नाही. ह्याला असं काही हे नाही की बाबा मी आज आता काही लोक म्हणतील की मी 12 वर्ष काम करतोय. मी तर म्हणेल गरज सगळ्यात जास्त तुम्हालाच आहे. तुम्ही एवढे वर्ष काम करता पण तुम्हाला माहितच नाही की हे असं आहे की तुम्ही साधा मायक्रोसॉफ्टमध्ये सुद्धा खूप सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की ते तुम्ही ऑटोमेट करू शकता, शिकू शकता. तुमचा वेळ वाचू शकतो तासन तास आणि तोच वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबाला किंवा फिरायला इकडे-तिकडे जायला देऊ शकता. तर त्यासाठी एआय ऑटोमेशन भरपूर आहे मार्केटमध्ये. ते तुम्ही वापरलंच पाहिजे आणि ते शिकलं पाहिजे. प्रश्न सगळ्या लोकांना पडतात, पण ते सगळेच सर्च करत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्यातला न्यूटन जागा ठेवलाय. एक्झॅक्टली. आता AI मध्ये कुठले टूल्स खूप महत्त्वाचे आहेत, की जे नवीन लोकांनी शिकले पाहिजे? आता प्रत्येकाचं इंटेंट मॅटर करतं, की कोण काय इंटेन्शनसाठी वापरतं. आता समजा एडिटिंगसाठी एक वेगळं इंटेन्शन आहे, तिथले एआय टूल्स वेगळे, बरोबर? आता एखादा डेव्हलपर बनू इच्छितो की नाही मला डेव्हलपमेंट करायची, तर डेव्हलपमेंटसाठीचे वेगळे एआय टूल्स आहेत. माझं रिकमेंडेशन हे आहे, की पहिलं तर तुम्ही डेव्हलपमेंटच्या सगळ्या स्टेजेस शिका. तुम्ही बॅकएंड शिका, फ्रंट एंड शिका, डेटाबेस शिका, तुम्ही ॲप्लिकेशन्स बनवा आणि मग तुम्ही नंतर स्विच करा, की तुम्हाला कोड कसा जनरेट करायचा आहे. तुम्ही डे 1ला बघताय, की मला हा कोड कसा लिहायचा आहे. समजा फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही बेसिक प्राईम नंबरचा कोड लिहिता आणि तो कोड तुम्ही स्वतःहून न लिहिता तुम्ही समजा ट्राय केला 1-2 तास, तुम्हाला आउटपुट नाही येते आणि तुम्ही ChatGPT करताय. दॅट इज अ रॉंग वे टू चेक. हे रॉंग वे झालं, की तुम्ही तो एआय कॉपी करण्यासाठी वापरताय. तुम्ही एआय कधी वापरला पाहिजे, की तुम्ही रोज 10 ॲप्लिकेशन बनवताय. तुमच्याकडे खूप तुमचे प्रोजेक्ट्स रेडी आहेत. तुम्हाला माहिती आहे, की आउटपुट हे येणारच आहे. बरोबर. तर तुम्ही एआय वापरणं वर्थ आहे. म्हणजे समजा, की तुमची 10 लाईनची एसक्यूएलची क्वेरी आहे आणि ती 10 लाईनची क्वेरी लिहायला तुम्हाला 2 तास लागणार आहे. पण तुम्हाला आउटकम माहिती आहे, की मला हे टेबल्स क्रिएट करायचे आहेत. ठीक आहे? आणि ह्या टेबल्समध्ये तुम्हाला हे कॉलम्स बनवायचे आहेत. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. क्वेरी कशी लिहायची हे पण माहिती आहे. दॅट इज द करेक्ट टाईम, की तुम्ही तिथं एआय वापरा. तुम्ही ChatGPTची हेल्प घ्या किंवा कुठल्याही जसं की आता क्लाउड एआय आलाय, भरपूर आलेत. तुम्ही ते वापरा.
पण त्याची इतकी हॅबिट लावू नका की पुढे त्याचं बिल तुम्हाला हेवी वाटेल पगारापेक्षा पण. कारण प्रत्येक एआय टूल हे फक्त हॅबिट लावतं. जसं मी जिओचं एक्झाम्पल दिलं. बरोबर. जिओने हॅबिट लावली नंतर सगळं महाग केलं. म्हणजे सगळं म्हणजे ठीक आहे. बरंच महाग केलं. बरंच महाग केलं. तसंच आणि एआय अजून टूल्स भविष्यात भरपूर होईल. एआय टूल्स दिसायला फार सुंदर आहेत, पण ते तितकेच कॉस्टली. म्हणून लेटेस्ट ज्या काही मला अपडेट्स आल्यात, त्याप्रमाणे खूप अशा कंपन्या आहेत, की ज्याने एआय टूल भरपूर वापरले, लोकं काढले. पण आता असं झालं, की ते एआय इतके एक्सपेन्सिव्ह झालेत, इतके ओव्हर एक्सपेन्सिव्ह झालेत, की ह्युमनचे जे म्हणजे माणसाचे जे सॅलरीज आहेत त्या कमी आहेत. हम्म. पुन्हा लोकांना हायर करायला लागलेत. तर आपण म्हणतो ना, की एआयचा एक बबल आहे. तर तो बबल नक्कीच आहे. फक्त तो तेव्हा फुटतो ना, ज्यावेळेस समोरच्या कंपनीला प्रॉफिटशी मतलब राहतो. जसं मी नेहमी म्हणते, कंपनी ह्या प्रॉफिट्सवरती चालतात. जसं मागे आपलं ट्रम्पचं बोलणं झालेलं, ट्रम्प साहेबांचं. बरोबर. झालं होतं बोलणं आपलं. झालतं ना. त्या केसमध्ये हेच झालं होतं, की जर कंपनी यूएस ओरिजिनची आहे, तर त्याला ते रूल्स ॲप्लिकेबल आहेत. पण जर मी ठरवलं, की माझी कंपनी 10 देशांमध्ये आहे, तर मी दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करूच शकते. कारण मला प्रॉफिटशी मतलब आहे. तसंच की किती भारी एआय सिस्टम आली, तरी जसं आपलं एक आपण म्हणतो ना, की प्राइस सेंट्रिक मार्केट आहे. भारत म्हणजे प्राइस सेंट्रिक मार्केट आहे. म्हणून बाहेरचे जे ब्रँड्स तिकडे येतात, ते पहिले लोवेस्ट व्हॅल्यू प्रॉडक्ट सेल करतात. सो त्याप्रमाणे एआय टूल किती पण भारी असेल, तरी ते मोस्ट एक्सपेन्सिव्ह जेव्हा होतं, त्यावेळेस ह्युमन एफर्ट्सच कामाला येतात. समजा मॅडम, जर आजपासून एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की मला एआयला शिकायची सुरुवात करायची, तर एआय शिकण्याचा त्याचा रोडमॅप काय असला पाहिजे? त्याला बेसिक लँग्वेजेस माहिती पाहिजेत, यायला पाहिजे. पायथन असेल किंवा आर असेल, कुठली पण लँग्वेज माहिती पाहिजे. डेटाबेसचे 2-3 तरी टूल्स माहिती पाहिजे. स्टॅटिस्टिक्स माहिती पाहिजे. त्यानंतर लिनियर रिग्रेशन असेल, एनएलपी असेल, मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स असतील. ज्या बेसिक 4 लायब्ररीज आहेत, जसं की NumPy, पांडास, मॅटप्लॉट, सीबॉर्न, या लायब्ररी माहितीच पाहिजे. कारण काही स्पेसिफिकली मॅथमॅटिकल ऑपरेशनसाठी डिझाइन आणि डेव्हलप झाल्यात. काही वेगळ्या कामासाठी, काही डेटाबेससाठीच्या लायब्ररीज आहेत. पायथॉन यूज करून डेटाबेस इम्पोर्ट कसा करायचा. म्हणजे मी तर असं म्हणेल, की जो ऑनलाईन डेटाबेस आहे फ्रीवाला, जसं की केमिकल डोमेनचं असेल, मेडिकल डोमेनचं असेल, तो डेटाबेसवरती तुम्ही एक्सपेरिमेंट केले गेले पाहिजे तुमच्याकडून. तर हे सगळे एक्सपेरिमेंट करून तुम्ही आपण म्हणतो ना व्हिज्युअलायझेशन प्लस ऑपरेशन्स, जसं की तुम्ही मल्टिपल त्याच्यामध्ये स्टेप्स फॉलो करून एक एंड आउटकम काढता. सो त्या टाईपचे प्रोजेक्ट्स तुम्ही क्रिएट केले पाहिजेत. म्हणजे रोडमॅप सुरू होतं पायथॉनपासून, संपतो स्पेशलायझेशनपर्यंत जाऊन. मग तिथे असं काहीच नको, की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही लिनियर रिग्रेशन एक्सप्लेन करता, तर तुम्हाला थेरी पण माहिती पाहिजे, तुम्हाला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनसुद्धा जमलं पाहिजे. तुम्ही जर असा विचार करताय, की मला सगळं नॉलेज आहे, माझा रोडमॅप अगदी क्लिअर आहे. पण रोडमॅप तेव्हा क्लिअर होतो ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणजे जर तुम्ही म्हणताय, की मला लायब्ररी येता, ते फक्त थेरॉटिकली येऊन फायदा नाही. जोपर्यंत तुम्ही हाल्फ एन अवर तुमचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करत नाही, स्क्रीन शेअर करून प्रॉपर टेक्निकल वर्डिंगमध्ये, तोपर्यंत तुम्ही म्हणू शकत नाही, की माझा रोडमॅप क्लिअर आहे, मला सगळं येतं. वी शुड नॉट से दॅट. बऱ्याच मुलांना हे शिकताना असा अनुभव येतो, की मला अजून शिकायचं आहे. मी तर मला शिकण्याची थर्स्ट आज जगात प्रत्येकाला आहे. पण ॲट द एंड तुमचा जॉब, तुमचं इन्कम मॅटर करतं पॅरेंट्ससाठी. तर त्यामुळं शिकणं हे तुमचं सायमल्टेनियसली चालूच ठेवा. जसं मी सांगेल, की सकाळी आमची 8 to 9 ची बॅच आणि रात्री 7 ते 10 ची एकदम फुल चालतात 4 बॅचेस. त्याचं रिझन हे, की जे लोकं वर्क करतात त्यांच्या रोडमॅपमध्ये अगदी क्लिअर आहे, की मला आज जर पायथॉन येतं, तर मला मशीन लर्निंग आलंच पाहिजे. मला आय-ओ-टी आलं पाहिजे किंवा मला एआय आलं पाहिजे. तर मग हे येण्यासाठी मला सायमल्टेनियसली अपग्रेड करायचं आहे. तर रोडमॅप तिथे जाऊन कधी कारण की जर तुम्ही शिकणं थांबलं, तुमचं इन्कम तिथे स्टॉप होणार आहे किंवा सॅच्युरेट होणार आहे. जर तुम्हाला वाटते, की आज तुमची सॅलरी 15,000 आहे, मला 25 व्हायला पाहिजे, मला 50 व्हायला पाहिजे. त्यासाठी तुमच्या रोडमॅपमध्ये स्पेशलायझेशन आलेच पाहिजे. विदाऊट स्पेशलायझेशन तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना, की हायेस्ट अर्निंग एक्सपेक्ट नाही करू शकत. असं. बरोबर. आता विद्यार्थ्यांनी एआय शिकण्यासाठी दररोज किती वेळ द्यायला पाहिजे? मी तर म्हणेल, की प्रत्येकाच्या आकलन शक्तीवरती आहे. एखाद्या मुलाला कदाचित एकदा म्हणजे आपण म्हणतो ना, एक पाठी, त्रिपाठी, दुपाठी काय असं असतं ना 2 तास. तर तसं मला असं वाटतं, की आपण जर 1 अवर कोडिंगचा क्लास करतो, तर 2 अवर्स प्रॅक्टिस केली पाहिजे. आता प्रॅक्टिस करण्यासाठीची डिरेक्शन ही असेल, की फक्त आहे तो व्हिडिओ 10 वेळा बघणं म्हणजे प्रॅक्टिस नाही होत. तर आहे तो टॉपिक, तो जो कन्सेप्ट आहे त्यावरती 10 किंवा 20 तरी प्रोग्राम सॉल्व्ह केलेच पाहिजेत. म्हणजे ज्या लोकांना मॅक्सिमम पॅकेजेस मिळतात, तर त्यांना जे प्रॉब्लेम दिले जातात, तर ते इझिली सॉल्व्ह करतात. कधी? ज्यावेळेस त्यांनी त्या लेव्हलचे प्रॉब्लेम 1000 वेळा सॉल्व्ह केलेत. ही प्रॅक्टिस मॅटर करते, की ठीक आहे, मला आज एक्झामिनरने हा प्रश्न विचारला, तो माझ्या आउट ऑफ बॉक्स नव्हताच, कारण मी ऑलरेडी तो पाहिला होता. कदाचित तो नाही, पण त्या टाईपचा. सो त्यासाठी त्या प्रत्येक मुलाने फक्त 1 तास किंवा 2 तासावरती रिलाय न राहता, मी तर म्हणेल, की जर तुम्ही 21 ते 30 ह्या वयामध्ये आहात, तर तुम्ही वेळेकडे बघूच नका. तुम्ही तुमचं सॅटिस्फॅक्शन बघा, की आज मी सॅटिस्फाईड आहे, चला मी 5 तास कोडिंगचा अभ्यास केला. हम्म. मग तुम्हाला जास्त पॅकेज घेण्यापासून कोणीच नाही अडू शकत. पण तुम्ही जर तुम्हाला रिस्ट्रिक्ट केलं ना,
तर मग तुमचा वेळ वाढेल, की चला ठीक आहे तुमचा 3-4 मंथ्सचा क्लास आहे, तुमचा 6 मंथ्सपर्यंत चालत राहील. पण जर तुम्ही ठरवलं, की नाही मला दुसरं काही काम नाही, घरच्यांनी पण मला मोकळीक दिली, 5-6 तास कोडिंगची प्रॅक्टिस केली, मी एन नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर मला चांगलं पॅकेज मिळणारच आहे. असं. मॅडम, जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला जर AI शिकायचं असेल, तर त्याला त्याच्यासाठी मोफत कुठले मीडियम्स, कुठले टूल्स आहेत, की जे तो वापरून AI शिकू शकतो? ओके. त्याला जर फ्रीवाले ऑप्शन्स जर बघायचे असतील, तर त्याला फ्रीवाले ऑप्शन्स खूप आहेत. जसं की Googleवरती आजही आपण शिकण्यासाठी जातो. बरोबर. YouTube आहे, एन नंबर ऑफ चॅनल्स आहेत. त्या चॅनलवरती तो सर्च करू शकतो. त्यानंतर त्या स्टेप्स फॉलो करू शकतो, की चला ठीक आहे, हा AIचा प्रोग्राम आहे किंवा हा जो प्रोजेक्ट आहे, मी स्टेप बाय स्टेप क्रिएट करतो. सो असं करून मुलं फ्रीली अनलिमिटेड म्हणजे आपण म्हणतो ना ॲक्सेसिबल आहे, मोफत आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे कदाचित कशाचीच गरज नाहीये. बट हां, आपण पण तेवढं डिसिप्लिन पाहिजे मग, की ठीक आहे मी हा व्हिडिओ बघितला, पण मी पण इम्प्लिमेंटच केलं. मी पाहिला, मी सोडून दिला, मी AI शिकलो असं मुळीच नाहीये. म्हणजे मी जर असं म्हणेल, की तुम्ही एक जरी व्हिडिओ बघितला ना, तरी तुमच्या लॅपटॉपमध्ये इम्प्लिमेंटेशन पाहिजे. तर तुम्ही शिकलात. तुम्ही फक्त बघितलात, तुम्हाला भारी वाटलं आणि मग तुम्ही असा विचार केला, की मी इंटरव्ह्यूमध्ये तेच बोलेल आणि सिलेक्ट होईल, तर असं मुळातच नाहीये. कुठल्याही आयटीचा इंटरव्ह्यू हा प्रॅक्टिकलीच चालतो. सो त्यामुळे जे फ्री रिसोर्सेस आहेत, ते Googleवरती भेटतील तुम्हाला. YouTubeवरती तर ढिगभर आहे. म्हणजे कुठलंही चॅनल तुम्ही टेक चॅनल सर्च करा, तुम्हाला कुठलंही भेटून जाईल. तिथून तुम्हाला शिकायला खूप सगळा स्कोप आहे असं. बरोबर. आता समजा एखादा विद्यार्थी किंवा एखादी व्यक्ती AI शिकली आणि ती फ्रेशर आहे, तर त्याला किती पगार मिळू शकतो? 4-5 लाखच्या वरतीच. कारण जर आता तो ह्या एजमध्ये ॲज अ फ्रेशर जर AI तो क्रिएट करतोय, जनरेट करू शकतो, बनवू शकतो, तर त्याला तेवढं पॅकेज का नाही भेटणार? कारण कंपनीज आर रेडी टू ऑफर, बट आपल्याला ते घेता यायला पाहिजे. पण त्यासाठी तोच रोड मॅप आहे. जसं मी मगाशी म्हटलं, की पायथॉनपासून स्टार्ट होतं, स्पेशलायझेशनपर्यंत येऊन थांबतं. मग आपण असं नाही म्हणू शकत, की स्पेशलायझेशनमध्ये मला हे नाही येत, मला ते येतं. स्पेशलायझेशन फक्त इंट्रोडक्शन लेव्हलचं चालतच नाही. 4-5 लॅक्स पॅकेजसाठी तुमच्याकडे AIचे प्रोजेक्ट्स रेडी लागतात. तरच तुम्हाला ते पॅकेज मिळतं, वरनं नाही भेटत. मग तुम्हाला सुरुवात कमीपासून करायला लागते असं. बरोबर. आता AIच्या संधी भारतात जास्त आहेत, की आउट ऑफ नेशन्स जास्त आहेत, म्हणजे बाहेर? खरं तर भारतात येणारा सगळा बिझनेस हा फॉरेनचाच आहे. हं, त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही. फक्त आपण जॉब ह्या लोकेशनला करतो. काम आपण फॉरेन कंट्रीसाठीच करतो. सो त्यामुळं फॉरेन कंट्रीमध्ये सगळ्यात पहिला AI येतो. पहिलं इनोव्हेशन तिकडे येतं. कुठलं इनोव्हेशन बघा तुम्ही. Apple iPhoneचं बघा, Samsung बघा, सगळ्या तिकडच्याच कंपन्या आहेत ना सर. सो मग इनोव्हेशन तिकडं पहिलं आहे. पण ते काम करणारे लोकं इंडियन आहेत. बरोबर. सो त्यामुळं हे मॅटर करत नाही, की तिकडे का इकडं. आल्यानंतर काम इंडियन्सला भेटणार हे मात्र शुअर. बरोबर. आता AI शिकताना विद्यार्थी कोणत्या चुका करतात? कॉपी पेस्ट करतात. पहिलं तर कॉपी पेस्टवरती खूप फोकस करतात कारण त्यांना असं वाटतं की AI वापरणं म्हणजे वेळ सेव्ह करणं. मी तर म्हणते वेळ तेव्हा सेव्ह केला पाहिजे ना, की जेव्हा तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळं येतंय. तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे. तुम्हाला कुठलाही प्रोग्राम द्या तुम्ही सॉल्व्ह कराल. तुम्हाला काहीच येत नाही. तुम्ही आता बस एक स्टुडंट आहात, बिगिनर आहात आणि तुम्ही डे 1 पासून AI वापरतायत म्हणजे कोड जनरेट करताय. तर तुमचं लॉजिक कसं डेव्हलप होईल? तुम्ही कसं डेव्हलप होणार? तुम्ही नाही होणार. त्यासाठी पहिलं तुम्ही सगळ्या गोष्टी शिका. समजून घ्या, तुमचे कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग AI वापरा. मॅडम, एखादा जर नॉन IT विद्यार्थी असेल, तर त्याला AI शिकून IT मध्ये चांगला जॉब मिळू शकतो का? नक्कीच. नक्की मिळू शकतो. कारण कसं आहे आय-टीमध्ये हा फिल्टर नाहीये, की तुम्ही आय-टी का नॉन आय-टी. आय-टीमध्ये एकच फिल्टर आहे, तुमच्याकडे स्किल आहे का? जर तुमच्याकडे स्किल आहे, तर समोरची कंपनी तुम्हाला जॉब देईल बरोबर. आणि ते स्किल तुमचे व्हेरिफाय करेल. तुमच्या कोडिंग राउंडनी, थेरॅटिकल राउंडनी, तुमच्या HR राउंडनी हे सगळं व्हेरिफाय करेल आणि मग तुम्हाला ऑफर करेल. स्ट्रगल करायला लागतं, बट त्यासाठी इतकं डिफिकल्ट असं नाही, कारण अपॉर्च्युनिटी तेवढ्या जास्त आहेत. आपण जर पुण्यातली गोष्ट केली, तर पुण्यामध्ये भरपूर सगळे आय-टी पार्क्स आहेत. आपण कुठेही ट्राय करू शकतो. तर त्यामुळं बॅकग्राऊंड मॅटर नाही करत. आता मोस्ट ऑफ द टाईम काय असतं, कॉमर्स साईड असेल किंवा आर्ट्स फॅकल्टीमधून येणारे लोक असतील, तर ह्यांना IT सेक्टरमध्ये जॉब मिळू शकतो? मिळू शकतो. फक्त त्यांचा जो फिअर फॅक्टर आहे ना इंग्लिश, तर तो जर त्यांनी क्लिअर केला किंवा जर त्यांनी पॉझिटिव्हली घेतलं, की नाही इंग्लिश ही फक्त एक लँग्वेज आहे, शिकल्याने ती येऊ शकते आणि त्यांनी जर शिकण्यावरती फोकस केला, तर त्यांना आय-टीमध्ये खूप चांगले पॅकेज कारण 60% लोकं आय-टीमध्ये नॉन टेक्निकलच असतात सर. बरोबर. कोण म्हटलं आय-टीमध्ये फक्त कॉम्प्युटर सायन्स आणि आय-टीवालेच आहेत. असं मुळातच नाहीये. हेच लोकं जास्त आहेत. पण हे करण्यामागे मी तर असं म्हणेल, की तुम्ही करियर स्टार्ट करण्यावरती पहिला फोकस करा, की तुम्हाला मिळेल त्या अपॉर्च्युनिटी स्वीकारा. तुम्ही एंट्री घ्या, नंतर तुम्ही अपग्रेड करा. तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंड आणि लगेच तुम्ही असं नाही म्हणू शकत, मला 10 लाखाचं पॅकेज पाहिजे. ते कदाचित ती अपॉर्च्युनिटी समोरचा देणार पण नाही. तो हम्म. पहिले तुम्हाला जजच करेल तुमच्या डिग्रीवरून. सो सुरुवातीला काय करा, तुम्ही एंट्री लेव्हल जॉब घ्या आय-टीमध्ये आणि त्यानंतर तुम्ही अपग्रेड करत स्विच करा. मॅडम, आता बऱ्याचदा काय होतं, की लोक जॉब मिळाल्यानंतर स्विच करण्याचा प्रयत्न करतात. तर हे जॉब स्विच करण्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? अपग्रेड केल्याशिवाय स्विच करूच नाही. हम्म. कारण आपल्याकडे जो एक्सपिरियन्स आहे ना, त्या एक्सपिरियन्ससाठी ते पगार आपल्याला ऑलरेडी मिळाला आहे.
समोरची कंपनी काय बोलते, की ठीक आहे, तुला तेवढं एक्स अमाउंट ऑफ पॅकेज होतं, आता मी वाय अमाउंट ऑफ तुला ऑफर करू, तर मी का ऑफर करू? कारण तुझ्याकडे काय ॲडिशनल स्किल सेट आहे. आपण हा विचार करतो, की मी इतकं काम करतो आणि कंपनी मला एवढंच देते. मी तर असं म्हणेल, की एवढं काम करून जर तेवढंच मिळतं, तर समोर जाताना थोडंसं अपग्रेड करूनही गेलं पाहिजे. बरोबर. कारण पुन्हाही तेवढंच भेटणार आहे, कारण तुम्ही तेवढंच व्हॅल्यू ॲड करताय. आणि दुसरी कंपनी तर जास्त एक्स्पेक्ट करते, ज्यावेळेस तुम्ही स्विच करता. कारण तुम्ही ऑलरेडी एक्सपिरियन्स्ड आहात. तुम्ही तर डेडलाईन पूर्ण केलंच पाहिजे. आणि आपण नवीन कंपनीमध्ये ही मिस्टेक करतो, की आपण जनरली कमिटमेंट देतो, की नाही मी हे पण करेल, मी ते पण. पण हे करण्यासाठी तुम्हाला एआयचे टूल्स माहिती पाहिजेत, ते काम इझिली करण्यासाठी किंवा अपग्रेडेड नॉलेज पाहिजे. जर तुमच्याकडे ते नॉलेज नसेल, तुम्ही जुन्याच मेथडवरती करताय, तर तुम्ही तेवढं व्हॅल्यू ॲड नाही करू शकत. तर स्विच करताना अपग्रेड करूनच स्विच करा, असंच मी सांगेल. मॅडम 2026 ते 30 जर विचार केला हं. तर आय टी सेक्टरमध्ये ए आयच्या कुठल्या संधी किंवा जॉब मिळू शकतील? मला असं वाटतं एआयच्या संधीमध्ये डेटा रिलेटेड जॉब्स असतील, डेव्हलपमेंटचे तर ऑलरेडी आहेतच आहेत. मॉडेल्स असतील नवीन-नवीन म्हणजे कसं असतं आता नॉर्मल छोटं असो किंवा मोठा व्यवसाय, प्रत्येक व्यवसायाचे जे काही चॅलेंजेस आहेत रिअल टाईम, तर त्यावरती कदाचित अजून ऑटोमेशन येईल, चांगल्या सिस्टम बनेल. तर मला असं वाटतं या रिलेटेड म्हणजे आपण ज्या बेसिक सिस्टम्स आणि ऑपरेशन्स म्हणतो, की त्या प्रत्येक व्यवसायासाठी वेगवेगळ्या आहेत. तर त्या गोष्टी आहेत आणि असं नाही की मार्केटमध्ये एकच आय-टी कंपनी आहे, तिचे एकच प्रॉडक्ट आहे आणि तेच सगळे वापरतात. आपण मगाशी जसं बोललो, की एक प्राइस सेंट्रिक मार्केट आहे भारत म्हणजे. तर बरोबर. मग त्या व्यक्तीनुसार किंवा त्या बिझनेसनुसार किंवा त्या ऑडियन्सनुसार अलग-अलग सॉफ्टवेअर म्हणजे मी तर असं म्हणेल, की आज फक्त 2च ऑप्शन आहेत सॉफ्टवेअरचे, तर पुढे 10 असतील किंवा तेवढं ऑटोमेशन आलं असेल किंवा तेवढं जास्त डेव्हलपमेंट आलं असेल, की अजून जास्त संधी तयार होतील आणि तेवढं जास्त मार्केटमध्ये एआय टूल्स पण बनलेले असतील असं. ए आय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल लोकांना? अपग्रेड केलं पाहिजे. एआयला घाबरून माझा जॉब जाईल, ही भीती बाळगण्याऐवजी तो एआय म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे. एआय म्हणजे बेसिक सॉफ्टवेअर्सच आहेत. ते कसे मला बनवता येतील, मला क्रिएट कसे करता येतील इकडे फोकस केला पाहिजे. मुलांचा काय विषय नाही सर, त्यांना खूप सोपं पाहिजे. म्हणजे नाही का डिग्री झाली, मला टेन्शन नको मॅडम, मला बिना कोडिंगचा जॉब द्या. हं. मी म्हणते की ज्या ठिकाणी कोडिंग आहे, त्या ठिकाणी नवीन क्रिएटिव्ह काम आहे, जनरेटिव्ह काम आहे. बरोबर. जोपर्यंत तुम्ही ते काम करत नाही, तुम्हाला कोण जास्त सॅलरी देणार? तुम्ही जर टूल बेसिस गेलात, समजा एखादं सॉफ्टवेअर आहे, तिथे जर तुम्ही शिकू शकता, तर 1000 लोकं शिकू शकतात. आरामशीर. तो जॉब तसाही जाणार आहे. तर माझा सल्ला हाच आहे, की जर एआयच्या जमान्यात जॉब टिकवायचा असेल, तर एआय शिकण्यावरती म्हणा किंवा नवीन सॉफ्टवेअर शिकण्यावरती फोकस केला पाहिजे. जो अपग्रेड करत राहतो, तो नेहमी पुढे जात राहतो. जो अपग्रेड करणार नाही, त्याचा जॉब तसाही जाणार आहे. तर त्यापेक्षा शिकत राहा, हा माझा सल्ला असेल. मॅडम खूप छान तुम्ही ए आयबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. ऑडियन्सलाही खूप छान गोष्टी कळल्या असतील. आपण एक शेवटचा एक रॅपिड फायर राउंड घेऊयात. हं, हं. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की ए आय की ट्रॅडिशनल कोडिंग? मी तर सांगेल, की ट्रॅडिशनल कोडिंग पहिलं, नंतर एआय. डिग्री की स्किल्स? स्किल्स, सर्टिफिकेट की प्रोजेक्ट्स? प्रोजेक्ट्स चॅट जीपीटी की जेमिनी? दोन्ही पण गरज असेल तेव्हा. ए आय जॉब रिस्की की ऑपॉर्च्युनिटी? अपॉर्च्युनिटी म्हणून पाहिलं पाहिजे. वन ॲडवाईस फॉर स्टुडंट्स? कीप प्रॅक्टिसिंग आणि प्रॅक्टिस ही कन्सिस्टंटली पाहिजे. म्हणजे कन्सिस्टन्सी प्लस स्किल्स दॅट ॲड्स युअर व्हॅल्यू. सक्सेस फॉर्म्युला? कन्सिस्टन्सी. कशात पण कन्सिस्टंट राहा. मॅडम आता मला एक शेवटाकडे यायचं आहे, तर मला एक विचारायची गोष्ट थोडीशी पर्सनल आहे. तर विद्यार्थी ऑनलाईन शिकतात, ऑफलाईन शिकतात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं किंवा त्यांच्या पालकांचं असं म्हणणं असतं की क्लासरूम टीचिंग जी आहे ती खूप कॉस्टली आहे, महागडी आहे. परंतु तुम्ही सांगा ती कशी फायदेशीर आहे की काय? कसं आहे ना, शिकायचं जर आपल्याला असेल, तर आपण ऑनलाईनही शिकू शकतो, क्लासरूम पण शिकू शकतो. हं. आणि क्लासरूममध्ये काय होतं, की मुलांना राहायचा, खायचा खर्च पुण्यासारख्या शहरामध्ये परवडत नाही. बरोबर. मग ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही काय केलंय, हं. की आत्ता 2026 मध्ये आम्ही पहिली शाखा उघडली कोल्हापूर लोकेशनला हं. आणि दुसरी बारामती लोकेशनला. मग जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, तर ते त्या शाखेमध्ये जाऊन क्लासरूममध्ये शिकू शकतात. त्यांच्या पॅरेंट्सच्या, त्यांच्या मित्रांच्या सहवासात राहू शकतात. म्हणजे त्यांचा ग्रेट. ॲडिशनल खर्च वाचतो. वाचेल, खूप वाचेल. हां आणि त्यांचा आय-टीचा क्लास पण कंप्लीट होतो आणि मग जॉब अपॉर्च्युनिटीजसाठी मग ते पुणे किंवा मुंबई अशा शहरांमध्ये येऊ शकतात. हं. सो बेसिकली ते एक नीड आम्ही लक्षात घेतली, की कोल्हापूरसारखं जे मोठं शहर आहे किंवा बारामतीसारखा एज्युकेशनला व्हॅल्यू देणारा जो भाग आहे, तर इथले लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही मग ते क्लासरूममध्ये स्टार्ट केलं आहे. सो बेसिकली जे कोडिंगसाठी मुलांना 6 महिने यायला लागतं क्लासला, तर ते ते त्यांचं सेव्ह होतं. बाकी प्लेसमेंटचा जो मेन भाग आहे, तर ते हेड ऑफिसमधूनच हँडल होते मगरपट्टा सिटीतून.
सो त्यामुळं त्या मुलांच्या सोयीसाठी आणि त्या पालकांच्या सोयीसाठी आम्ही ही सुविधा सुरू केली. तर माझं रिकमेंडेशन हेच असेल, की जर तुम्ही त्या भागातून बिलॉन्ग करता, तर क्लासरूमला तुम्ही तिथेच जा. कारण जेणेकरून तुमचा तो पैसा वाचेल आणि तो पुढे जाऊन नक्कीच तुम्हाला पुढच्या जर्नीसाठी हेल्प करेल असं. पण ठीक आहे मॅडम, जे कोल्हापूरचे आहेत, बारामतीचे ते तिथं जातील. समजा अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, तिथं पण शाखा उघडा की मग तिथल्या लोकांना परत त्यांनी बारामतीला जायचं का? मग तिथं नाही का तुम्ही शाखा उघडू शकता? नाही, प्लॅन्स तर तसे आहेत सर, पण आता आपण स्टेप बाय स्टेप चाललोय. जसं की आता ह्या इयरमध्ये 2 तर शाखा आहेत. हं, पण आमचे प्लॅन्स आहेत फ्युचरमध्ये. पण तरी पण जर तिथपर्यंत जर पोहोचता आम्हाला नाही आलं म्हणजे हं. अजून काही महिन्यांमध्ये, तर मी असं सांगेल की ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आपला. त्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा मुलं शिकू शकतात. जे आत्तापर्यंत त्याच मार्गाने शिकत आले आणि भरपूर ऑनलाईन मुलं ऑनलाईन मोडमध्ये ते सुद्धा प्लेस झालेत आय-टीमध्ये. सो तोपर्यंत ॲटलीस्ट त्यांनी तेवढं कॉपरेट केलं पाहिजे. नक्कीच आम्ही नाशिक, अहिल्यानगर या ठिकाणी नक्कीच चांगल्या शाखा घेऊन येतोय काही वर्षांमध्येच. मग शाखा काही वर्षांमध्ये घेऊन येण्यापेक्षा लवकर घेऊन या. कारण शाखा उघडण्यासाठी तुमची रिक्वायरमेंट काय असते? त्याच्यासाठी बेसिक तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जे फ्रँचायझी ओनर आहे, तर त्यांनी तिथं अवेलेबल असलं पाहिजे. जी क्वालिटी आम्ही हेड ऑफिसला देतोय, ती क्वालिटी हं. डिलिव्हर करणारा स्टाफ आम्हाला तिथं मिळाला पाहिजे किंवा त्यांना वेल ट्रेन करून आम्ही त्या लेव्हलचं डेव्हलप करतो. त्यासाठी ओके. थोडासा वेळ लागतो. कारण की आपण जी ब्रांचेस उघडतो त्याच्यामध्ये आपण करियर घडवतो विद्यार्थ्यांचं. बरोबर. सो ते थोडंसं ती क्वालिटी असली पाहिजे, तर ते सर्चिंग करण्यामध्ये थोडासा वेळ लागतो. बाकी काही ठीक नाही. आहे. तर मंडळी, अ, एक गोष्ट तुम्हाला मी विनंती करू शकतो, की जर तुमच्या आजूबाजूला तुमच्याकडे कुणी असेल, की ज्यांना आय-टीमध्ये जॉब करायचा आहे, नॉन आय-टी बॅकग्राऊंड आहे किंवा आय-टी बॅकग्राऊंड आहे, तर तुम्ही सारिका जाधव मॅडमशी संपर्क करू शकता. आणि इव्हन हे म्हणेल, की जर कोणी नाशिक, कोल्हापूर, सातारा इकडल्या भागात जर असेल किंवा अहिल्यानगर, संभाजीनगर असेल, तर ज्यांना फ्रँचायझी चालवू शकतात ते आय-टीची किंवा चांगलं नॉलेज लोकांना देऊ शकतात, तर त्यांनी मॅडमशी संपर्क केला तरी चालेल. मॅडम, खूप तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला गाईड केलं. निश्चितच सगळ्यांना ते खूप कामाला येईल. तर मी ही विनंती करेल, की सगळ्यांना जर तुमच्याकडे कोणाला आय-टीमध्ये ट्रेनिंग घ्यायचं असेल किंवा जॉब सर्च करत असाल किंवा मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर तुम्ही सारिका जाधव मॅडमशी संपर्क करू शकता. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमधून एआयच्या युगात आय-टी क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या स्किल्स आणि संधीबद्दल खूप मोलाची माहिती मिळाली. सारिका जाधव मॅडम, आपण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आणि मित्रांनो, हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गरजूंपर्यंत तो पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे प्रश्न आणि अभिप्राय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर. तोपर्यंत शिकत राहा, अपडेट राहा आणि प्रगती करत राहा. धन्यवाद.